अदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच मंचावर येणार आहेत। अलिबागमधल्या शासकीय कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते हे एकाच व्यासपीठावर आलेले आहेत। शेजारी शेजारी ते बसलेले होते आणि या दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। अदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच मंचावर आलेले आहेत। तर ही दृश्य दीप प्रज्वलनावेळी सुद्धा आपल्याला हे दोघे जण एकत्र पाहायला मिळाले। तसंच दोघं शेजारी शेजारी बसलेले होते। या दोघांमध्ये गप्पा सुद्धा झालेल्या आहेत। मनमोकळ्या गप्पा या पाहायला मिळालेल्या आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये तीव्र वाद होते। मात्र आता ते एकाच मंचावर आलेले आहेत। दोघांमध्ये गप्पा सुद्धा झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, अनेक आरोप प्रत्यारोप आपण पाहिलेले आहेत रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून। मात्र आज हे दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले होते, गप्पाही झाल्या। एक रायगडकरांसाठी ही समाधानाची बाब म्हणावी लागेल, कारण 8 महिन्यांपूर्वी जेव्हा हे सरकार महायुतीचं सत्तेवर आलं तेव्हापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आहे। आणि अदिती तटकरे असतील आणि भरत गोगावले हे दोघेही या पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत। गेल्या 8 महिन्यात जर बघितलं तर या दोघांमध्ये विसंवाद होता। मात्र आज पहिल्यांदाच शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना दोघेही एकत्र व्यासपीठावर आलेत आणि दोघांमध्येही संवाद झाला। खरं तर आज हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जिल्हाभरातले सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ते सरपंच उपस्थित असल्यामुळे त्याचा राजकीय लाभ कसा मिळेल या दृष्टीने दोघे एकत्र आले असले तरी आज पहिल्यांदाच हे चित्र जे आहे ते रायगडकरांना पाहायला मिळतंय आणि ही रायगडकरांसाठी समाधानाची बाब आहे। पालकमंत्री पद कुणाला मिळेल याबाबत अजूनही साशंकता आहे। भरत शेठ नेहमीच सांगत असतात की पालकमंत्री पद आज मिळेल, उद्या मिळेल, कुणाला मिळेल हे अद्यापही गुलदस्त्यात असलं तरी दोघेही या शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। Hello.